तर या चौकात पोलिसांचा बंदोबस्त आणि लोकांची गर्दी या कारणामुळे आहे, काऊन कारण का आपल्या भारताचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई सर येणार होते, म्हणून या बंदोबस्त आणि लोकांची गर्दी होती. मग गर्दी हटल्यावर मी पिझ्झा बेस आणण्यासाठी गेलो हॅलो कॉर्नरमध्ये. मग तिथं थोडी गर्दी वाटली तर मग मी म्हटलं हे फोटो गिटो पाहत बसलो. तर याचं म्हणणं आहे की आमची दुकान 1992 पासून आहे म्हणते. म्हटलं चांगलं आहे म्हटलं. मग त्याच्यानंतर मी कॅफेमध्ये आलो, तर हे चॉकलेटचे डबे खोलतो तर पाहतो लहानपणी झालं चॉकलेटसाठी मरमर करायला लागे. आज डोळ्यासमोर अजून खाणं निघून राहिलं. वा, लहानपण आहे आणि मोठा पण मोठा आहे. त्याच्यानंतर मग मला 1 तासाची सुट्टी झाली, मी चाललो घरी. मग घरी घरून वापस येताना मी आणले 2 चॉकलेट इमलीचे. एक याला दिलं, एक म्या घेतलं. मग 9-10च्या दरम्यानमध्ये कस्टमर तर काही नव्हते. मग थोडं म्हटलं बसू बोर झालं म्हटलं. मग अंगपाय दुखे थोडंसं, मग व्यायाम केला. मग नुसतं चालत गेलो. मग त्याच्यानंतर याचा क्लोजिंग टाईम झाला. मग क्लोजिंग टाईम झाला तर आम्ही क्लोजिंग मारलं. मग त्याच्यानंतर मी घरच्या रस्त्याने निघालो असतो. मग घरी गेल्यावर मस्त बड्यापैकी फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर मस्त टार्टगेट वाढलं आणि फ्रीजमध्ये एक निंबू घेतलं. म्हणजे निंबू आणि कांदा हे दोन्ही मिक्स म्हणून खायला एकच नंबर वाटते. मग निंबू कांदा कापला मस्त बड्यापैकी. मग त्याच्यानंतर जेवायला वाढलं, मस्त जेवण केलं. मग त्याच्यानंतर झोपत तर नाही, मस्त वेब सिरीज पाहिन, मग अर्धा 1 घंट्यानं झोपून.